उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहांची भेट. फडणवीस आणि अजित पवारांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का? चर्चांना उधाण. एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याबाबत अमित शहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवारांनी केलं स्पष्ट. एकनाथ शिंदेंच्या अर्थ खात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचा छेद. म्हणाले, निधी वाटपामध्ये असमानता नाही, माझ्या खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मंजूर. रायगडावरच्या कार्यक्रमाचं नियंत्रण नव्हतं आणि बोलावतील अशी अपेक्षाही नव्हती. संभाजीराजे छत्रपती यांचं स्पष्टीकरण, बोलवायला पाहिजे असं लोकांना वाटत असेल तर ते बरोबरच आहे, अशी ही पुष्टी. अमित शहांनी रायगड दौऱ्यामध्ये शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची संजय राऊतांची टीका. शहांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणण्यावरही ठेवलं बोट. लवकरच बकरा कापला जाणार, कॅबिनेटमध्ये दंगा होणार आणि खून खराबा होणार, संजय राऊतांचा खळबळजनक दावा. रायगडावरती शहांनी शिंदेंना बाजूला सारल्याच्या घटनेचंही राऊतांकडनं राजकारण. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, नाहीतर पुढे चालत नाही. बारामतीत अजित पवारांचं मिस्किल वक्तव्य. काका कुतवळ या पदाधिकाऱ्यांबाबत बोलताना उपस्थितांमध्ये हशा. कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगातनं गळफास घेऊन आत्महत्या. आरोपीच्या आत्महत्येने तुरुंगाच्या प्रशासनावरती प्रश्नचिन्ह. शौचालयामध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या. बीडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू. आठवडाभरातली जिल्हा रुग्णालयातली दुसरी घटना. अतिरक्तस्रावाकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप. मंत्री होईन की नाही खात्री नाही, गुलाबराव पाटलांची प्रांजळ कबुली. निवडून येणार नाही, मंत्री आणि पालकमंत्री होणार नाही असं म्हणायचे, पण झालो, अशी राजकीय टोलेबाजी. सगळे धर्म एकच आहेत तर धर्मांतराची गरज काय? सरसंघचालक मोहन भागवतांचा सवाल. समूह शक्ती वाढवून सत्ता मिळवण्यासाठी धर्मांतर केली जातात, असं विश्लेषण. आदित्य ठाकरेंनी बोलवली मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक. पाणी, खड्डे, नालेसफाईवरती चर्चेसाठी बैठक बोलावल्याची माहिती. विभाग प्रमुख, माजी नगरसेवक, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. रायगड आणि मुंबई दौऱ्यावरती असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भोपाळकडे रवाना झालेत. भोपाळला रवाना होण्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांची तब्बल अर्धा तास चर्चा झाली. महत्वाचं म्हणजे या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित नव्हते, तर अजित पवार मतदारसंघात असल्यामुळे बैठकीला नव्हते. शिंदे आणि शहांमध्ये रायगडच्या पालकमंत्री